शकता आम्ही पूर्ण परेशान होऊन गेलो ट्रॅफिक मुळे। काल रात्रीपासून आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल करत आहोत आणि कोणीही झोपलं नाही। 20 किलोमीटरच्या ट्रॅफिक मधून आम्हाला इथे यायला 9 तास लागले। 9 तासानंतर आम्ही इथे गंगा स्नान करायला पोहोचलो। ओके सो हे गाइस, दिस इज मी ऋषभ लांबट आणि यू गाइस वॉचिंग माय YouTube चॅनल ऋषभ लांबट व्लॉग्स। गाइस काय तुम्हाला काहीतरी चेंज वाटतंय? हो, मी माझ्या चॅनलचे नाव चेंज केलं आहे। आधी होतं ऋषभ लांबट क्रिएशन आणि आता केलंय ऋषभ लांबट व्लॉग्स। तर कमेंट्स येत होत्या की मराठीमध्ये व्लॉग बनव। खूप जण म्हणत होते मला की मराठीमध्ये सगळं व्हिडिओ व्लॉग मराठीमध्ये बनव। तर आता मी मराठीमध्येच व्हिडिओ बनवणार, मराठीमध्येच व्लॉग बनवणार। तर आम्ही सगळे आज चाललो आहे महाकुंभला, प्रयागराजला। तर चला जास्त वेळ न घेता निघूया, लेट्स गो। तर गाइस आम्ही कंटिन्युअसली 3-4 तास ट्रॅव्हल करून आता इथे थांबलो आहोत एका धाब्यावर। सगळेजण चाय पीत आहे। चाय प्यायसाठी थांबलो आहोत आम्ही। आणि इथून प्रयागराज आणखी 500 किलोमीटर आहे। अरे भाई के पास दो चाय पे एक चाय फ्री। चाय पैसे बरोबर हातात द्या रे। हम आए हैं कौन सा गाँव है भाई? ढोलकपुर। ये ढोलकपुर है। छोटा भीम तो देखते। ये ढोलकपुर, छोटा भीम वाला ढोलकपुर। ये ढोलकपुर है। शिवनी नागपूरच्या काम दे। हो नागपूरचे हो म्हणून तुम्ही साले तुम्ही काय करून राहिले नागपूरचे हो म्हणून। ओके गाइस, लेट्स गो। चला गाइस निघत आहोत आम्ही। भाई ऐसा वो कैसा ना ब्लॉगिंग में दिखाना पड़ता है, ब्लॉग में ये सब दिखाना पड़ता है भाई। हाँ भाई। तर गाइस आता आम्ही थांबलो इथे जबलपूरच्या 30-40 किलोमीटर आधी। इथे एक रेस्ट घेतला, इथे पण चाय पिऊ। चालू है टार्च चालू है भाई। हाँ मजे ले रहा है भाई। चाय के दिखाओ मैं भी टेस्ट कर लूं। रॉयल MB20 होटल पड़ेगी, वहाँ जाना, वहाँ मिलेगी 60 रुपए। 25 लाइक भाऊ बहुत जास्त थंडी आहे। चांगला हाँ जी ठीक है। भाऊ नाव का लागत है भाऊ? ये दूध काय का है? भाऊ नाव का है? अरे ये सब लोग ओ भाऊ ये सब लोग फालतू है। सेकने का इलाज विष्णू आणि चाय। बहुत थंडी लागत आहे भावा। आता नाही मागशील ना डिस्काउंट तू? डिस्काउंट दिन साला 10 रुपयात किती डिस्काउंट देणार आहे तुम्हाला? तिथं 2-3 चाय फ्री पिले तुम्ही। तिकडे बरोबर मागितलं डिस्काउंट चाय होती बोलून गेला। ठीक आहे ना, तिथं 25 रुपये घेतले ना चायची, इथं 10 रुपयाने। इथं कोणतं डिस्काउंट देणार आहे तुम्हाला? किती झाले भाऊ पैसे? गाइस आम्ही गाडीमध्ये मस्त झोपाचा जुगाड बनवलाय। ज्याला झोपायचं आहे तो इथे झोपू शकते, ज्याला एकदम जास्त झोप लागत आहे, ज्याला बसायचं आहे तो बसू शकते, ज्याला झोपायचं आहे ते झोपू शकते। तर आता वैभव आणि मी स्लीप। एमपीची सीमा खतम झाली आहे आणि यूपी लागला आहे। चिकूर अतिशय गर्दी। गाइस बहुत जास्त भयानक ट्रॅफिक आहे। 20 किलोमीटर पासून आम्ही 12 वाजतापासून फसून आहोत। 12 वाजतापासून आता 3-3:15 वाजले। आम्ही अजूनही गेलो नाही, फक्त आता 4-5 किलोमीटर आम्ही समोर आलो आहोत। बहुत भयानक ट्रॅफिक आहे। जास्त लंब नाही, म्हणजे जसं व्हिडिओमध्ये इंस्टाग्राममध्ये जसं दाखवत होतं 100 किलोमीटरपासून ट्रॅफिक जाम आहे, 40 किलोमीटर 50 किलोमीटरपासून ट्रॅफिक जाम आहे, असं काही नाही आहे। 20 किलोमीटरपासून आहे पण बहुत भयानक आहे। आम्ही पूर्ण परेशान होऊन गेलो ट्रॅफिकमुळं। ठीक आहे, बघू आणखी समोर काय होतंय। भाऊ आमचं नशीब एवढं खराब आहे, लोक उलट्या करून राहिले। हर गाडीमधल्या बाया उलट्या करत आहे। हर गाडीमधली बाई उलटी करत आहे, आम्ही पाहत आहोत याले। तुम्हाला सांगतो इथं नागपूर जिल्ह्यासारखं काहीच नाही भेटत, म्हणजे नाश्ता तर भेटतच नाही इथं। आम्ही मागांपासून इथं फिरत आहोत पण एक नाश्त्याची दुकान नाही भेटलं, नुसता चहा आणि जेवण। अबे भाऊ
नाश्ता तर पाहिजे. नागपूर सारखं काहीच नाही इकडे. ना तरी पोहा ना भजे. तरी पोहा तर बहुत दूरची गोष्ट आहे. भजे सुद्धा नाहीये. भजे अरे काहीच नाही. नाश्त्याचे एक दुकान नाही दिसतं. आम्ही मगांपासून फिरत आहोत. ट्रैफिक खूप जाम झाला है. गाड़ियों को आगे बढ़वाइए ताकि पीछे का ट्रैफिक सुचारू रूप से चलता रहे और सभी गाड़ियां सिंगल लेन में आगे बढ़ते रहे. कोई भी साथी अनावश्यक रूप से गाड़ी रोड में पार्क ना करे जिससे ट्रैफिक बाधित हो. तर गाईज फायनली आम्हाला 20 किलोमीटरच्या ट्रॅफिकमधून येता येता 9 घंटे कंप्लीट झाले. 9 घंट्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आहे आणि आता चाललो आम्ही त्रिवेणी संगमकडे. इथून त्रिवेणी संगम 3.5 किलोमीटर आहे. तर आता आम्ही चाललो आहे पायी पायी. बहुत ट्रॅफिक आहे, बहुत जास्त. उद्या गंगा यमुना दिसते, हे वाली नदी गुप्त आहे, दिसत नाही. मधून जे 4 थेंब पडले होते त्याच्यापैकी एक थेंब प्रयागराज मध्ये पडला होता. तेव्हा शंकरजीनं म्हणजे हे केलं होतं का तिथं जो म्हणतोच नाही पैसा चला ना होतं तो पापमुक्त होईन बा. बोला दिलेले आहे. ज्यांना इथे थांबायचं आहे, ज्यांना स्टे करायचं आहे ते इथे स्टे करू शकतात, आराम करू शकतात. आणि इकडे माझ्या मागे इकडे त्रिवेणी संगम आहे, इकडे पण स्नान करू शकतो. आणि इकडे टेंटच्या मागे इकडे पण जागा आहे, इकडे पण स्नान करू शकतो. तर आम्ही आता चाललो आहे त्रिवेणी संगम, आम्ही पण स्नान करू. गाईज एवढे जास्त थकलो आम्ही सगळे, कारण काल रात्रीपासून आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल करत आहोत आणि कोणीही झोपलं नाही. आम्ही जेवण म्हणजे फक्त नाश्ता केला, आम्ही जेवण कोणीच नाही केलं. थोडा नाश्ता केला आणि आता आधी स्नान करू, त्याच्यानंतर जेवण वगैरे सर्व करू. बहुत जास्त ट्रॅफिक आहे आणि आम्ही खूप जास्त थकलो. महाकुंभ आता संपतच आला आहे. तर जे म्हणजे स्टार्टिंगला जे पाहायला भेटत होतं व्हिडिओमध्ये ते आता अघोरी बाबा ते लोक नाही दिसत आहे आता. खूप म्हणजे ज्या आधी रील्स व्हायरल होत होत्या, जे दिसत होतं त्या रील्समध्ये तेवढं काही नाही आहे आता. आणि आल्यावर माहीत झालं की ते इथं गेले आहे कुठं काशीला. हां, आणि ते सगळे गेले आहे काशीला. आम्ही पण आता इथे स्नान करू आणि निघू काशीसाठी. काशीनंतर अयोध्या. आणि त्याचे 2 अलग अलग व्लॉग येईल, कारण याच्यामध्ये जर टाकेल तर खूप लंबा व्लॉग होऊन जाईल. गाईज आम्ही रात्री आलो पण इथं बोटिंग बंद आहे. आम्ही विचारलं तर रात्री बोटिंग बंद आहे म्हणते. तर पाणी खूप थंड आहे. आता आम्ही इथे स्नान करू आणि जे त्रिवेणी जे संगम आहे ते तिकडे किल्ला आहे, तिकडे संगम होतो. आणि चला आता स्नान करू. बोटिंगमध्ये फिरायला नाही भेटलं तरी काय हरकत नाही, पण हा व्ह्यू बहुत मस्त आहे. तर गाईज फायनली 20 किलोमीटरच्या ट्रॅफिकमध्ये आम्हाला 9 घंटे लागले. 9 घंट्यानंतर आम्ही आता इथे पोहोचलो गंगा स्नान करायसाठी. तर बघा तुमची इच्छा, कारण 9 घंट्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. जर तुम्ही यायचा प्लॅन करत असेल तर बघा, आता चाललो आहे आम्ही गंगा स्नान करायला. हर हर गंगे, हर हर गंगे. तर गाईज आमचं गंगा स्नान झालेलं आहे
तर आता व्लॉग इथेच एंड करू. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आम्ही निघतोय काशीसाठी. काशीचा पण एक दुसरा ब्लॉग येणार. ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.